बरं काय काय ए चल ना चल लवकर केक ठेव अनिकेत. अरे तू डोकं खाते केक कुठे हळू आण. तो ड्रायव्हर कुठे विजा त्याच्या गाडीत सगळं सामान आहे ना. हाँ सामी बोल. अगं माया आहेस कुठे तू? अरे मी निघतेच आता. अगं ये लवकर ये वाट बघतोय लवकर ये. येस बरं ऐक ना सामी. काय झालं बोल ना. मी येतेय पण मला फार वेळ नाही थांबता येणार. ओके माझी ऑलरेडी एक कमिटमेंट आहे. अगं ठीक आहे काहीच प्रॉब्लेम नाहीये तू ये. राधाला भेट सगळ्यांना भेट अथर्वला भेट सगळ्यांची ओळख होईल ना तुझी त्या निमित्ताने एवढंच आहे. मग जा तू. ओके डेफिनेटली. लवकर ये. बाय. काय झालं? काय झालं? तू जातोयस ना? हो जातोय ऑफिसला आता. ऑफिस नाही गॅरी आठवते ना अथर्वचा बर्थडे आहे. हा जाईन मी. ठीक आहे मग आपण दोघं जाऊया एकत्र. मी रेडी होते. एक मिनिट. तू तिथे यायचं नाही असं मी एकटाच जाईन. का मी का नाही यायचं? हा काय मुद्दा आहे गॅरी? एक मिनिट भांडू नकोस. मला तिथे ना वाद नकोत कुठले. वाद कसला? जावई बापू शी इज युअर वाईफ. हो मला माहिती असलेली गोष्ट परत सांगू नका ना. मला माहितीये ती माझी वाईफ मला आहे. माहितीये तर तुम्ही घेऊन जा ना तिला. मी नाही म्हणतो त्याच्या मागे काहीतरी कारण असेल. तुम्ही समजून घ्या ना. आता काय समजून घ्यायचं? हे बघा तिचं हॉटेलिंग तिचं शॉपिंग सगळं बंद केलं तुम्ही. आता तिने सोसायटीमध्ये पण तुमच्या बरोबर फिरायचं. दिस इज टू मच जावई बापू. मम्मा बरोबर बोलते गॅरी. मी ऐकून घेणार नाही. तू हल्ली मला वेळ नाही देत नाही. ओके ठीक आहे जाऊया. चल आपण जाऊ. मम्मी रेडी हो. हो. मम्मा तू पण येतेस? मम्मा नाही आपण दोघं. तू रेडी हो. होते. मग ठीक आहे मी राहते घरी. मानलं बुवा तुमच्या समित्राला. अहो किती खूप छान सजावट केली त्यांनी आज. मग काय त्याने आपल्या मताप्रमाणे सजावट केली. आणि कसं आहे एखादी गोष्ट मनापासून गेली आवडीनं केली की ती व्यवस्थितच होते. मी सगळ्यांची नाश्त्याची तयारी करून येतो. चला मग आम्ही पण येतो. बरं का सुंदरताई आमच्यासारखा जावई कुणाला मिळणं शक्य नाही. गुणी हौशी. हे सगळं मी तुमच्या मुलीबद्दलही बोलू शकते बरं का. नाही पण म्हणजे नेमकं कौतुक करताय की तक्रार करताय तिच्याबद्दल? नाही हो नाही. तक्रारीला जागा असेल तर तक्रार करणार ना. अहो ती फक्त एका कंपनीची मालकीण आहे एवढंच मला माहित होतं. पण नंतर तिने सगळं घर ताब्यात घेतलं. आता कुणाला कधी काय हवं नको बरोबर तिच्या लक्षात असतं बघा. आणि आता तर मी ना किचन मध्ये जाणंच विसरून गेली. अहो बिलकुल माझंही तसंच झालं होतं. मी विसरून गेले होते. पण आता जावं लागते ना. कधी कधी तर बाई असा गोंधळ उडते का नाही. का स्वयंपाक करावा का नाही मला तर काही कळतच नाही बुवा. मग मी हिला फोन करते आणि विचारते का करू बा. हाय हाय काय इकडे चालली? अरे नाही ते आज सकाळी सकाळी मला अचानक आठवण आली तुम्हा सगळ्यांची. म्हटलं जाऊन भेटावं म्हणून आलो तुम्हा सगळ्यांना भेटायला. कुठे आहेत सगळे? दिसत नाहीये कोणी. शालू बेबी आणि गॅरी ना त्या मॉन्स्टरच्या बर्थडेला गेले. घरात मी एकटीच आहे. मला भेटून झालं. चल निघ. असं काय करताय? मी त्या दिवशी आलो तर तुम्ही नाही का किती छान मला बसवलं मला खायला दिलं. ऑमलेट पाव खायला दिला. मला वाटलं आज पण गेलो तर मला तुम्ही काही खायला द्याल. भांडार आहे नाही पुण्याचं आहे. फालतू चक मारू नको. खायला रोज द्यायला तुला काही भंडारा वाटलं इकडे? आओ पण मी खायला झालं ना निघून. नाही तरी काय आता काय हो ना मला खालून दे. बरं गेला तुझं काय इकडे? मी काय म्हणत नाही.
मी काय म्हणते केक कटिंग करून घेऊया का? हो ना. खेळून खेळून मग बाबांना सांगू बाबा मला काय वाटतं आपण केक कटिंग करून घेऊया का, कारण आता मुलं कंटाळतील बहुतेक. आम्ही रेडी हो. रेडी. यांना तर बोलव, त्याच्या गप्पा रंगल्या बघ. बस बाकी काही नाही. हा मी काय म्हणते केक कटिंग करून घेऊया का? हो ना. अथर्व हे अथर्व ये इकडे. हॅपी बर्थडे. हाय अथर्व, हॅपी बर्थडे. तू काऊन आली इथं? शनाया जा इथून तू. आजच्या या आनंदाच्या प्रसंगी आम्हाला कुठलाही अडथळा नकोय शनाया, तू जा. पण तुम्ही सगळे मला का बोलताय? मी गॅरी सोबत आली. ओके प्लीज मला बोलू नका. कोणी बोलवलं नसताना काऊन बरं आली तू इथं? हा का गरज होती यायची? जसे आला आहात ना त्याच पावली वापस जा. आई अगं आई काय असं बोलतेस तू? अथर्व जसा राधिकाचा मुलगा आहे तसा माझाही मुलगा आहे ना. त्याला शुभेच्छा द्यायला आलोय फक्त. होता ज्या दिवशी तू राधिकाला सोडून गेला ना त्याच दिवशी तुझा आणि अथर्वचा संबंध संपला. अरे वा, असा कसा संपला संबंध? हा बाबा, किती झालं तरी अथर्वचं आणि माझं रक्ताचं नातं आहे. त्यामुळे त्या नात्यानं त्याला इथे मी शुभेच्छा द्यायला आणि केक कापायला येऊच शकतो ना. बिलकुल नाही. बऱ्या बोलाना गुरुना तिथून निघ, नाहीतर पाहिलं शनाया, परत आलाच बाबांचा फिल्मी डायलॉग. तू अमुक कर नाहीतर मी असं करेन, तू अमुक करू नकोस नाहीतर मी. बास ना बाबा, आज तुम्ही काहीही करा, अथर्वचा वाढदिवस साजरा केल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही. बघ गुरुनाथ, तू जर अथर्वला तुझा मुलगा मानत असशील तर जरा त्याच्या भावनांचा विचार कर. अहो, तुम्ही मुलगा म्हणून जसा त्याच्या भावनांचा विचार करताय तसा बाप म्हणून माझ्या भावनांचा पण विचार करा ना. स्वतःला बाप समजते ना, मग सगळ्यांच्या अगोदर हा विचार बाप म्हणून तू करायला पाहिजे होतास का नाही? आणि राधिकाला सोडून या मूर्ख मुलीसोबत तू संसार केला त्यावेळी तुझ्यातला बाप कुठे गेला होता रे? पण तुम्ही सगळे मला का बोलताय? मी सांगितलं ना, मी फक्त गॅरी सोबत आली आहे. दॅट्स इट. अगं मग जा ना तू. परत तेच कळतच नाही या लोकांना. गॅरी प्लीज, मला हात जोडून विनंती करते, ते माझा नाही, किमान अथर्वचा तरी विचार करा. अथर्वचा वाढदिवस आहे आणि तो त्याच्या मनाप्रमाणे मला साजरा करू द्या. राधिका, काय परत परत तेच तेच बोलतेयस? अथर्व माझाही मुलगा आहे आणि त्याचा वाढदिवस साजरा करायला मी आलोय. सिंपल. हे पा, मी तुम्हाला शेवटचं सांगतेय. नाही, मग मी पण शेवटचं सांगतो. अथर्व माझा मुलगा आहे आणि त्याला शुभेच्छा दिल्याशिवाय मी इथून जाणार नाही. अथर्व ये बाळा, हे बघ तुझ्यासाठी गिफ्ट आणलं. घे टेक टेक. घे. नको. काय यार, काहीतरी खायला मिळेल म्हणून या शनायाच्या घरी आलो, त्या मम्मानी हाकलून लावलं. तर मलाच काहीतरी सोय करावी लागेल खाण्यापिण्याची. तर माया इथे काय करते?
अथर्वच्या वाढदिवसाला आली असेल का? अरे बापरे, आणि मम्मा म्हणाली की गुरु शनाय पण तिकडेच गेले. अरे बापरे, वाट लागणार. एक्सक्यूज मी हा ॲड्रेस हा इथेच आहे, पुढे सरळ जा, इथून पुढे जाऊन लेफ्ट घ्या, पुढे क्लब हाऊस आहे, त्याच्या मागेच हॉल आहे आपला. ओके थँक्यू. गुरु कळतंय ना तुला? तुझा मुलगा नाही म्हणतोय. अरे मग असं का वागतोयस? मला सुद्धा अजिबात आवडत नाहीये हे. कुणाला काय आवडतंय आणि कुणाला काय नाही आवडते याचा आज मी विचार करायला आलेलो नाहीये. अथर्व माझा मुलगा आहे, त्याच्यावर माझं प्रेम आहे, म्हणून त्याला इथे विश करायला आलोय. सिंपल आहे. तुला काय प्रॉब्लेम आहे? पण यातनं तुमचं प्रेम वगैरे दिसत नाही, आडमुठेपणा दिसतोय. तुला काही वाटू दे राधिका, मला नाही फरक पडत. पण तुझ्या असण्यानं आम्हाला फरक पडतो ना. गुरुनाथ, या भैताडीला घेऊन इथून चालला जा बरं. मला मध्ये नका घेऊ, माझा काही संबंध नाहीये. ओके प्लीज. अगं मग जा ना तू. मिस्टर गुरुनाथ, अहो अथर्वचं अजून आपल्या या सगळ्या वादावादीमध्ये केक कटिंग पण झालेलं नाही. त्याच्या इमोशन्सचा काही विचार करा. अरे क्या बात आहे, तुम्ही किती करेक्ट बोललात माहिती का तुम्हाला? नाही, अगदी बरोबर बोललात. हे बघा, केक कापल्याशिवाय काही कुठला वाढदिवस साजरा झाला असं आपण म्हणतच नाही ना. फक्त आता हेच सगळं यांना समजावून सांगा तुम्ही. एक सिंपल गोष्ट आहे, माझ्या मुलाचा वाढदिवस आहे, त्यामुळे आपण सगळे मिळून एक साधी गोष्ट करूया. आता केक कापू आणि तो साजरा करूया. सिंपल. गुरु हा तुझा हट्टच आहे ना? तर मग मी पण सांगतो, तुम्ही दोघंही इथून गेल्याशिवाय अथर्व सुद्धा केक कापणार नाही. नाही, मग मी पण बघतो. आज आम्ही इथे असताना अथर्व केक कसा कापत नाही हे मी पण बघतो. अरे बाप आहेस की कोण आहेस तू? आधी आम्हाला बेटीस धरलंस, आता मुलाला बेटीला धरतायस. पण कोणी काहीच नोटीस धरलेलं नाहीये, मी फक्त गिफ्ट धरलंय. ए तू चालली जा बरं इथून, आता मुस्काट फोडून ना तुझा आई, आता. अगं कशाला उगीच मारामारीत? लहान मुलं आहे तिथे, उगीच तू. हा बोल रे. हा हॅलो. अरे भाई, कुठेस तू? मी इथे गुलमोरच्या हॉलमध्ये. काय झालं काय? तू निघ ताबडतोब निघ. का? काय झालं काय? अरे तिथून निघ. केड्या, काय झालं सांगशील का? अरे तुझी ती माया आहे ना, तुझी बॉस, ती इथे आली आहे गुलमोहर मध्ये. आणि मी पण इथेच होतो. मी शनायाच्या घरून जात होतो तर मी तिला पाहिलं. कारमधनं आता उतरली आहे यार. कदाचित ती तिकडे येत असेल. गुरु, ताबडतोब निघ, नाहीतर वाट लागेल. निघ तिथून. हॅलो. अरे याला कळतंय की नाही? पोचली की काय तिथे? चल आपल्याला जायचंय. चल आपल्याला जावं लागतंय. तू मॅड आहेस का? अथर्वला केक तरी कापू दे ना. शनाया चल, मी सांगतोय ना, चल तू. अरे आपणच भांडलो ना आता ह्यांच्याशी केक कापू दे म्हणून. मी एकदा सांगितलं कळत नाही का? तू चल, मी सांगतो तू. एक्सक्यूज मी, तुम्ही माझ्याशी काही बोलत होतात का? नाही, मी गॅरीशी. गॅरी, जस्ट अ सेकंड. मी याआधी पाहिलंय का तुम्हाला? बाय एनी चान्स डू रिमेंबर? मला या कुठे पाहिलंय तुम्ही? आय डोंट रिमेंबर एक्झॅक्टली, बट या परवा कॅफेमध्ये. वर यू देअर? या, आय वॉज देअर. या तिथे पण मी गॅरीलाच शोधत होते यार. कुठे जातो हा न सांगता? हो का? हो. बांधून ठेवायचं ना, असं सारखं पळून जातो तर. काय? या बांधून ठेवायचं. इट विल बी इझी फॉर यू राईट. एक्सक्यूज मी, गॅरी हा माझा कुत्रा नाही. ओके, ही इज माय हजबंड. बांधून ठेव. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. ओके, जस्ट टेल मी वन थिंग.
हा हॉल कुठे आहे एक्झॅक्टली? म्हणजे त्यांनी मला सांगितलं ग्राउंड इथनं स्ट्रेट राईट. या थँक्यू सो मच. यू वेलकम. कॅरी बापरे, बरं झालं हिला कळलं नाही की शनाया माझी बायको आहे ते. सॅमी, कशी आहेस? मस्त. मी वेळेत पोहोचले ना? अरे वेळेवर येण्याच्या बाबतीत तुझा कोणी हात धरू शकतं का? आता हात सोडशील का? मला राधिकालाही भेटायचंय. तू काय ठाकूर आहेस तुझा हात मागायला? अरे माया, ऐका ना दादा, फक्त तिचं खाण्यापिण्याचं सगळ्यांचं बघून घ्या. ते केक कापून ठेवलाय ना, मग सगळं खाण्यापिण्याचं घ्या ना, सुरू करा. पण तुला इथे बघून खरंच खूप छान वाटतंय. हा, पण मी तुम्हा दोघांसाठी नाही आले इथे. मी इथे बर्थडे बॉयला भेटायला आले. कुठे आहे बर्थडे बॉय? अरे हो, ए बर्थडे बॉय अथर्व. बस थँक्यू. कसा आहे केक? अगदी तुझ्यासारखा गोड. आणि हे गिफ्ट तुझ्यासाठी. Happy birthday once again. माया एक मिनिट थांब हं, तुझी सगळ्यांशी ओळख करून देते. आई, नानी, एक मिनिट या. बाबा, मम्मा गॅरी आला इथे. गॅरी नाही, पण तू इतक्यात कशी घरी आलीस? तेच तर, केक न कट करता आलो आम्ही इथे. व्हॉट हॅपन्ड? काही नेहमीसारखंच भांडण झालं त्यांचं. सौमित्र, राधिका, ऑरेंज अंकल आंटी नाही नाही म्हणत होते. मग गॅरी म्हणलं नाही, केक कट झाल्याशिवाय आम्ही इथनं जाणार नाही. मग काय, गॅरीला कोणाचा तरी फोन आला. मला म्हणलं चल चटक इथनं, चटक चटक. पण आता कुठे आहे तो? आम्ही पॅसेज मधनं चालत येत होतो तर गायब झाला कुठेतरी. गॅरीला फोन? नक्कीच केड्याचा फोन आला असणार. मलाही असंच वाटतंय मम्मा. अगं मी तुला सांगते, हे दोघं ना सिक्रेटली आपल्याला सोडून पार्ट्या करतात. आपण इथे वरण भात खातो, ते तिकडे बिर्याण्या खातात. पण याला असं गायब व्हायची काय गरज होती? आणि ही माया, ही अमेरिकेत असते. म्हणजे ही काही तिची ओळख नाहीये. एसबी कंपनीत बाबांच्या नंतर हिचाच शब्द चालतो. हो का? तुम्हा सगळ्यांबद्दल खूप ऐकलं होतं सॅमी आणि राधिकाकडून. आज अथर्वच्या बर्थडेच्या निमित्ताने का होईना भेटण्याचाही योग आला. ग्लॅड टू मीट यू ऑल. आणि काय अशा प्रकारचे समारंभ हे तेवढ्यासाठीच असतात. त्यानिमित्तानं ओळखी होतात, भेटीगाठी होतात. एक्झॅक्टली, जशा आमच्या बिझनेस कॉन्फरन्सेस, असे फंक्शन सुद्धा रिलेशन मेंटेन ठेवण्यासाठीच होतात नाही का? एकदा ये बरं घरी राधिका सोबत. नक्की आहे. हा, आमच्या घरी सुद्धा तुला आवडत असेल ते करून खायला घालीन तुला मस्त. जा जा, तू यांच्याकडे जा, वजन वाढेल बघ तुझं. बरं चला, तुम्ही पण खाऊन घ्या. ना ना ना, चला 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 चला. खायला शिवाय जायचं नाही अजिबात. मला माहिती तू बिझी आहेस.